माणिकराव कोकाटेंचा मंगळवारी राजीनामा होण्याची शक्यता। अजित पवार आज पक्षाच्या बैठकीमध्ये नेत्यांना निर्णय कळवणार। काल अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये 2 तास खलबतं। संकटात असलेल्या कृषी मंत्री कोकाटेंची शनिदेवाकडे धाव। नंदुरबारच्या शनी मांडळ इथल्या मंदिरामध्ये पूजा अर्चा। विरोधकांच्या आरोपांच्या साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी शनीच्या दरबारी। ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या मुख्यमंत्री फडणवीसांना भेटण्याची शक्यता। आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख मारहाणीचं प्रकरण, कोकाटे प्रकरणासह विविध विषयांवरती चर्चेची शक्यता। फडणवीस सरकार हे चारित्र्यहीन सरकार, खासदार संजय राऊत यांची बोचरी टीका। मंत्रिमंडळामधल्या 75% मंत्री युजलेस आणि दरोडेखोर असल्याचं राऊतांचं टीकास्त्र। हिम्मत असेल तर नाव घेऊन टीका करा, बावनकुळेंचं आव्हान। कल्याण डोंबिवलीमधील घनकचरा व्यवस्थापनाचं 850 कोटी रुपयांचं टेंडर नियमबाह्य पद्धतीनं अमित साळुंखेला। शिंदे पितापुत्रांवरती राऊतांचा नवा आरोपांचा बॉम्ब। घोटाळ्यामधील पैसा श्रीकांत शिंदे फाउंडेशनला जात असल्याचाही आरोप। महायुतीमध्ये मंत्री आणि राज्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर। सामाजिक न्याय विभागाच्या बैठका परस्पर घेतल्यामुळे वाद, तर शिरसाट यांची गच्छंती होण्याचेच हे संकेत। राऊत यांचा हल्लाबोल, कुठलाही वाद नाही, शिरसाट यांची सारवासारव। संभाजीनगरमध्ये कोचिंग क्लासेसमधील विद्यार्थिनींच्या भांडणावरून पालकांची तुफान हाणामारी। विद्यार्थिनीच्या आईला पायावरती नाक घासत मागायला लावली माफी। आरोपी संदीप लंके आणि त्याच्या पत्नीवरती गुन्हा दाखल। गाय चोरीच्या संशयावरून बुलढाण्याच्या खामगावमध्ये दलित तरुणाला बेदम मारहाण। जात धर्म विचारात नग्न करून मारहाण। या मारहाणीमध्ये तरुणाचा डोळा निकामी, नाकाचं हाड सुद्धा मोडलं। दलित संघटना आक्रमक। मुंबईमध्ये आज जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता। समुद्र खवळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। ऑरेंज अलर्ट जारी। विदर्भामधल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता। नागपूर, भंडारा, वर्धा, गडचिरोली आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। गोंदियाला रेड अलर्ट जारी, शाळांना सुट्टी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेच हिंजवडी परिसरामध्ये केली समस्यांची पाहणी। अधिकाऱ्यांची शाळा घेतली, तर सरपंचालाही सुनावले खडे बोल। आणि महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताच्या दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यामध्ये अंतिम लढत। भारताला मिळणार पहिली विश्वविजेती महिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।